चला आता मात्र आपण सामन्याला सुरुवात करूया. जास्त वेळ इथे खर्च होत आहे. चला विवेक, चला आपण सामन्याला सुरुवात करूया. सलामी जोडी पाहू शकाल सागर पाटील आणि त्याच्या सोबतीला ओमकार पाटील आपण पाहतो आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राकेश. राऊंड द विकेट मारा करतोय. टाल्यांचा गजर पाहू शकाल पहिला चेंडू पासून आणि मात्र एसटी रक्षक, ज्या एसटी रक्षकाने कालची रात्र गाजवली त्याच्याकडून चूक घडली गेली आणि इथे मात्र पहा खराब क्षेत्ररक्षण कारण जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा खर्च गेले आणि टाळ्याचा गजर, शिट्ट्या फुकल्या जात आहेत कारण खांडवल गाव आहे. होऊन जातो एकदा गजर. पुन्हा मात्र पाहू शकाल चूक घडली गेली. पुन्हा 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आज एनके स्पोर्ट कडून चुका घडत आहेत. त्या चुका तुम्हाला टाळावं लागतील. तर या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व तुम्हाला जर टिकून ठेवायचं असेल तर मात्र हा विजय आपल्यासाठी फार महत्वाचा असणार आहे. आणि जर या चुका तुम्ही जर करत राहिल्या तर मात्र तुम्हाला कदाचित ही स्पर्धा सोडावी लागू शकेल. 4 धावा धाफलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. भरपूर संख्येने मान्यवर मंडळी सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आहे. भरपूर संख्येने क्रीडा रसिक सुद्धा आपल्याला अगदी मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. सर्वांचं हार्दिक स्वागत. केपीएल मध्ये अर्थात खांडवल प्रीमियर लीग 2025 मध्ये सिंगल धाव कंप्लीट 5 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. राकेशने आतापर्यंत कामगिरी चांगली केली आहे परंतु कुठेतरी आउटफील्ड मध्ये मात्र त्याला हवी तशी मात्र साथ लागली नाहीये. बॅटची पाहू शकाल मोठी कडा लागली आणि विकेट किपर पुन्हा सुजित पाटील आता मात्र चेंडूपर्यंत पोहोचतोय. आता मात्र तिथे कुठल्या प्रकारची मात्र चुकी होणार नाही. त्या अनुषंगाने मात्र 1 धाव करण्याची संधी मिळाली. दोघांमध्ये आता मात्र चांगलं ताळमेळ आपण पाहतो. एकीकडे पाहिलं तर सागर आणि दुसरीकडे ओमकार. स्वीप पर्यंत चेंडू त्याला डिक्लेअर. झोनच्या दिशेने धाव मिळेल फक्त 1च आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावफलकावरती आता धावसंख्या पोहोचली गेली. एकूण बिनगडीबा 7 या धाव संख्येचा आपण विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मात्र मार्गस्थ आहे. आणि यानंतर जो पुढील सामना असेल जिनल 11 विपक्ष जय हनुमान हे संघ आपण रेडी राहायचा आहे. बिल्डिंग मध्ये वारंवार बदला. ओ काय फटका केला, जबरदस्त शॉट परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना मिस्टर जितेश होता त्या ठिकाणी. जबरदस्त स्टॉपिंग. 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. पहिल्या षटकाचा खेळ मात्र तिथे संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण 8 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला. आपल्याला दुसऱ्या षटकाचा मात्र आपण विचार केला तर संदीप पाटीलच्या हातामध्ये आता चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या 10 संघांपैकी जर आपण जर पाहिलं तर कागदावरती एनके स्पोर्ट संघाचं नाव खूप मोठं आहे कारण एकापेक्षा एक सरस खेळाडू या संघामध्ये आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून थंड पाण्याची सुविधा आम्हाला या स्पर्धेमध्ये प्राप्त झाली. त्याचे पुरस्कार भागीनाथजी पाटील जे समाजसेवक खांडवलचे आहेत त्यांचा शुभागमन इथे झालेला आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. बॅटची कडा लागली. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. धाव मिळेल फक्त 1च आणि 1 धावेनंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली जाणार आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने आम्हाला चेंडूचं सहकार्य प्राप्त झाले त्याचे पुरस्कार राजेश आत्माराम पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. पाहू शकाल फुलर लेंथ जबरदस्त कामगिरी गोलंदाज संदीप पाटीलची आपण पाहतोय. आज पाटीलची पाटीलगिरी चालली असं म्हणावं लागेल कारण एकीकडे पाहिलं तर सागर पाटील, दुसरीकडे ओमकार पाटील आणि गोलंदाज संदीप पाटील. हा पटका गॅपमध्ये केल्याचा प्रयत्न होता परंतु स्टॅकावर चांगलं क्षेत्ररक्षण आणि प्रत्येक एका धावेला आता मात्र पहा किती महत्व आहे कारण इथून आपण जर पाहिलं तर प्रत्येक टीमला विजय आणि विजय हवा आहे. जो संघ पराभूत होणार तो संघ मात्र कदाचित या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पिछाड्यावरती राहणार आणि त्या अनुषंगाने आता मात्र चांगला क्रिकेट होण्याची दाट शक्यता आज प्रत्येक टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळू शकेल. संघाची धावसंख्या पुढे चालली. बिनगडी बाद एकूण 11 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. हलूच कट केला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. 1 धाव तिथे मात्र ऍड केली जाईल परंतु पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार दुसऱ्या षटकामध्ये संदीप पाटीलने जबरदस्त कामगिरी केली. जबरदस्त आपल्या संघाला त्याने वापसी करून दाखवली आणि 2 षटकाचा खेळ आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुरू असताना 12 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
शेवटचा चेंडू शिल्लक आणि फेस करेल ओंकार. हो संधी होती ओंकारला, कारण आखून टप्प्याचा चेंडू होता, परंतु चेंडू आणि पाठ मध्ये हवं तसं संपर्क झाला नाही. अखेर डॉट चेंडू, जबरदस्त कमालीचा स्पेल संदीप पाटीलचा आपल्याला पाहायला, कारण त्याच्या स्पेल मध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. त्याला विकेट्स प्राप्त करता आली नाही, परंतु इकॉनॉमिकल षटक, कंजूशी गोलंदाजी कशी असावी तर अशी असावी. आणि आता मात्र पाहू शकाल टीम वर्क सध्या आपण पाहतोय NK स्पोर्ट्स संघाचा सुरू आहे, गेम प्लॅनिंग सुरू आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा फलकावरती, अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. आणि त्या मात्र विचार केला जातो की आता कुठल्या गोलंदाजाला मात्र संधी द्यायची, पण तो जास्त वेळ आता खर्च करू नका, कारण आज आपल्याला नॉन स्टॉप क्रिकेट खेळायचं आहे. कारण आज आपल्याला जास्तीत जास्त सामने कव्हर करायचे आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज जयेश जोशीला. आता मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलं 3ऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी करण्यासाठी. जितेश आहे. जयेश आणि जितेश मध्ये भरपूर कन्फ्युजन असतो, कारण दोघेही बंधू एक समान दिसत आहेत. पहा बाहेरून मात्र कुठली पिल्लरला डिस्टर्ब करू नका. चला 3ऱ्या षटकाला आपण सुरुवात करतोय. या सामना करण्यासाठी सज्ज होते सागर पाटील, परंतु नंदा 11चा आपण विचार केला तर मात्र एक प्लस पॉईंट, एकही गडी त्या संघाने गमावला नाहीये. चेंडू ऑन साईडला केल्याचा प्रयत्न, खाऊ कॉर्नर आपण जर पाहिले तर जयेश होता, त्याच्याकडून मात्र पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एक धाव तिथे कंप्लीट झाली गेली, 13 धावा धाफलक्यावरती, परंतु एकही चौकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आला नाहीये. सिंगल डबल वरती फलंदाजाने भर टाकण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या बॅटर मध्ये योगेश्वर पाटीलचं येणं बाकी आहे, परंतु तो कुठल्या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये येणार हा प्रश्न आता निर्माण झालाय. हो हा फटका चांगला रूम होता, जागा बनवली आणि चेंडू वारी स्ट्रॉंग ऑफच्या बाहेर गेला. धावा मिळतील एकूण 4. पहिला चौकार, पहिली वेलकम बाउंड्री नंदा 11 संघासाठी आणि या चौकाच्या साइड 17 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3रा षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे आणि असं वाटतं की या षटकामध्ये धावा जास्तीत जास्त येण्याची दाट शक्यता आहे. इथे खराब क्षेत्ररक्षण, चेंडूने उलकावून दिली आणि चेंडू फरार, पॉइंटच्या बाहेर. बॅक टू बॅक 2रा चौकार. चला पाण्याची मागणी केलेली आहे फलंदाजाने, लगेच ती आपण पूर्तता करा. सुरुवातीला पाहिलं तर थोडस ओंकारला संयम बाळगला, परंतु आता स्लॉग ओव्हर मध्ये जबरदस्त कामगिरी करतो आणि जर चौकाराची हॅट्रिक कंप्लीट केली तर बागीलाजी दुंदा पाटील यांच्या माध्यमातून कडक 500ची नोट दिली जाणार आहे ओंकार पाटील साठी. जबरदस्त या ठिकाणी कमबॅक फलंदाजी वतीने पाहायला, कारण 2 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 12 होत्या आणि आता मात्र 3रा षटकाचा खेळ सुरू असताना पाहिलं तर 21 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण पहिल्या 3 चेंडूचा आपण विचार केला तर जितेशच्या विरोधात 9 धावा जोडल्या गेल्या फलंदाजाने. पाणी पाजलं जातोय, परंतु या सामन्यामध्ये कोण कोणाला पाणी पाजणार, कारण पाणी पाजणं पुण्याचं कार्य आहे. अजूनही 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि आता मात्र नंदा 11 चांगल्या स्थितीमध्ये, स्ट्रोक खूपच छान होता, परंतु दुर्दैवाने चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. धाव मिळेल फक्त 1च, परंतु या फटक्यानंतर ओंकारचा कॉन्फिडन्स निश्चितपणे वाढू शकेल. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, परफेक्टली कनेक्शन पाहिलं. 22 धावा धाफलक्यावरती सध्या आपण पाहतो आहोत. सागर पाटील आता मात्र ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. दोन्ही संघाचे भरपूर फॅन फॉलोइंग आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत, परंतु आपण सागरचा विचार केला तर सागर पूर्णपणे थोडस चाच पडतोय. कालपासून पाहिलं तर त्याच्या बाटमधून धावा येत नाहीत, हा कुठेतरी मात्र प्रश्न निर्माण झालेला आहे. नंदा 11 संघाचा विचार केला तर सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. 23 धावा धाफलक्यावरती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत, परंतु एक सपोर्टिंग रोलचा आपण जर विचार केला तर मात्र सागरने ओंकारला चांगली साथ दिली. कारण एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतो तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करता. हो कडक शॉट, कडक
आपल्याला 40च्या जवळपास हा आकडा पाहायला मिळू शकेल आणि जर 40च्या जवळपास हा आकडा गेला तर मात्र मॅच चांगल्या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळू शकेल. एक चेंडू अजून शिल्लक आहे. ओव्हर कंप्लीट आहे. ओव्हर कंप्लीट. यस 3 सिंगल 3 बाउंड्री झालेल्या आहेत या ओव्हर मध्ये. 27 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शेवटचा षटक आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी मार्कस होतो आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजाचा वापर केला जातो. हार्दिक ओहो एक काय केलं हार्दिकनं. पहिला चेंडू पाहिला तर फुलर लेंथ हाताला परंतु एस्टेच्या पाठीमागे सुजित पाटील चांगल्या प्रमाणात स्टॉपिंग केलं. पंचांचा नो बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव तिथे पाहायला मिळाली. अतिरिक्त चेंडू. अजून 7 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 28 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा मात्र 30 गती परंतु या ठिकाणी पहिला गडी बाद झाला रनआउटच्या स्वरूपात आणि फलंदाज माघारी जाईल ओमकार पाटील. परंतु एकदा टाळ्यांचा गजरा सुद्धा ओमकार साठी. जबरदस्त बॅटिंग जबरदस्त परफॉर्मन्स त्याच्यावर पाहायला मिळाला. परंतु ओमकार पाटीलचा वादळ मैदानाच्या बाहेर गेला परंतु दुसरा वादळ मैदानाच्या आतमध्ये आला. योगेश्वर पाटील लेफ्ट हँड राइट कॉम्बिनेशन. जबरदस्त माहोल जबरदस्त वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. KPL सीझन 2 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे सर्वांना अपेक्षित होतं. खानवल गावाची एकी इथे मात्र पाहू शकाल. चेंडूची लाईन पाहावी लागेल. चुकीची आहे. चेंडू डाबा स्टिकच्या बाहेर चाललाय. वाईटचा इशारा पंचांच्या वतीने पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. एक्स्ट्रा धाव दिली जाणार नाही. एक्स्ट्रा धाव दिली जाणार नाही कारण बॉल कंप्लीट झालेला आहे. व्हाईट बॉल कंप्लीट झालेला आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. परंतु अतिरिक्त धाव एक्झॅक्टली जोडली जाईल आणि या सिंगलच्या वतीने संघटित असंख्या 29 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आता नाणेफेकीसाठी यायचं आहे. जनरल 11 विपक्ष जय हनुमान A यानंतर होणारा सामना. परंतु जो सामना सुरू आहे वॉर ऑफ टायटन्स बिग बॅटल ऑफ दिस नाईट. शॉट कडक परंतु चांगला क्षेत्ररक्षण. दोरीचा प्रयत्न पुन्हा मात्र पाहू शकाल. चित्त्याच्या सप्लाईने हरणाच्या वेगानं 2 धावा मात्र तिथे कंप्लीट केल्या गेल्या. परंतु जर विकेट किपर कडून जर चूक घडली असती तर मात्र अजून 1 धाव एक्स्ट्रा मात्र त्या ठिकाणी मिळाली असती. परंतु सुजित पाटीलचं कौतुकास्पद कामगिरी तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. परंतु 2 धावा इथे मात्र वाचू शकले नाहीयेत. योगेशचा क्लास अतिशय चांगल्या प्रमाणे या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय कारण काल रात्रीमध्ये सुद्धा मात्र योगेशने चांगल्या प्रमाणे कामगिरी केली. फुलटॉस होता. 10 केला. पंचांचा नो बॉलचा इशारा. मिस्टेक करली गेली आणि आता मात्र पाहू शकाल 1+2 एकूण 3 धावा. चला तिसऱ्या पंचाचा निर्णय नो बॉल आलेला आहे आणि ऑनफिल्ड पंचाचा निर्णय सुद्धा नोस होता म्हणजे 1+2 3 धावा इथे मात्र ऍड केल्या जातील आणि या 3 धावेच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या पुढे जात असताना 34 धावा 1 गडी बाद 34.
लीगल मुवमेंट वरती असेल तर आपण तिसऱ्या पंचांचा मदत आपण घेऊ शकतोय. धावा फलकावरती लागल्या गेल्या. चला पर इनिंग मध्ये पर चांगला वन रिव्ह्यू ओनली न्यू बीमर साठी. पुन्हा मात्र पाहू शकाल या ठिकाणी ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न झाला होता, पण इथे पहा खराब क्षेत्ररक्षण होती, खराब फेकी आणि त्याच्यानंतर दोरीचा प्रयत्न होतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि बलून पूर्ण धावा केल्या दोन, म्हणजे एकूण 3 धावा. टोटल 4 धावा. क्या बात आहे. बलून 3 धावा पूर्ण केल्या, त्याच्यानंतर अवांतरची 1 धाव, 4 धावा. धाव फलकावरती आता मात्र पाहू शकाल ऍड केल्या जातात आणि धाव संख्या आता मात्र पुढे जात असताना एक गडी बाद 39 धावा. आणि आता मात्र या ओव्हर मध्ये अजूनही आपण विचार केला तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. हार्दिकचा भरपूर मागणा स्पिल इथे मात्र आपण म्हणू शकतो. पुन्हा नो बॉल, परंतु डायरेक्ट फलंदाज योगेश्वर पाटील बाद. परंतु अवंतरच्या रूपाने मात्र 1 धाव इथे ऍड केली जाईल. चला फलंदाज सुद्धा बाद असेल, चेंडू सुद्धा काउंट असेल, परंतु 1 धाव एक्झॅक्टली ऍड केली जाणार आहे. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सागर पाटीलच्या सोबतीला आकाश आलाय. चला वेले संदर्भात सर्वांना विनंती करतो की आपण सहकार्य करा आणि खेळाला सुरुवात करा. हो ये क्या किया हार्दिक पांड्या नाही तर हार्दिक हा खांडवरचा हार्दिक आहे. विचार केला तर 1 षटक कंप्लीट करण्यासाठी तब्बल त्याने 9 चेंडू फेकलेले आहेत आणि अजूनही षटक कंप्लीट झाला नाहीये. चेंडू पंचावन्न नो बॉलचा इशारा आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चालला. एकूण 2 धावा तिथे मात्र पूर्ण झाल्या गेल्या, पण हा षटक आता मात्र संपन्न होईल का नाही हा आता मात्र सर्वांना प्रश्न पडलाय. या स्पर्धेतील सर्वात लॉंग षटक हार्दिकच्या नावावरती जात असताना आतापर्यंत 10 चेंडूची हाताळणी केली आणि अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा पाहू शकाल या ठिकाणी पंचांचा नो बॉलचा इशारा आणि चेंडू पुन्हा चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा 2 धावा इथे मात्र ऍड केल्या जातील. आपण जर ऑप्शनला जर पाहिलं तर विवेक पाटील त्यांच्याकडे होते, सुजित पाटील होते, परंतु हार्दिकनं पूर्णपणे चित्र या ठिकाणी बदलून टाकले आणि या संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर पुढे चाललेली आहे. एकूण 46 धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू आतापर्यंत टाकून झाले आणि अजूनही 2 लिगल चेंडू टाकणं गरजेचे आहेत, बाकी आहेत. आता चांगला लिगल चेंडू आलाय. जर हे सुरुवातीपासून जर झालं असतं तर मात्र आतापर्यंत हार्दिकचा स्पेल संपन्न झाला असता, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटला जर त्याला महत्व नाहीये, जे घडतोय ते मात्र आपण डोळ्यासमोर पाहत असतो. सिंगलच्या मदतीने आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी
एक चेंडू आता मात्र शिल्लक आणि तो शेवटचा चेंडू मात्र फेस करेल बॅटर आकाश. राऊंड द विकेट मारा करतोय. रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिजे. कव्हरच्या दिशेनं एक धाव कंप्लीट झालेली आहे. सॉफ्ट सिग्नल द्या, कारण जर कॅमेऱ्यामध्ये जर चित्र कैद झालं नाही तर ऑफिशियल पंचांचा निर्णय अंतिम असेल. सॉफ्ट सिग्नल लीगल चेंडू आहे. यस, परंतु एनके स्पोर्ट कानवड संघाचे खेळाडू आपण मैदान सोडायचं नाहीये. आपण चेंडू चेक करतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. हा नो बॉल आहे. टोटल 2 धावा. यस, अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि या फलकावरती धावसंख्या 49. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. चेंडू पाहू शकाल अगदी मिडविकेटला जाणं. क्षेत्ररक्षण एक धाव कंप्लीट झाली आणि अखेर आता कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला गोलंदाज हार्दिकनं आणि 50 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 51 धावांचा पाठलाग इथे मात्र एनके स्पोर्ट या संघाला करावा लागेल. त्या धावांचा पाठलाग होणार का नाही तत्पुरती आपण पुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पुढील सामना पाहिला तर जिनल 11 विपक्ष जय हनुमान ए अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाने संघनायकाला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आणि हार्दिकने तब्बल शेवटच्या ओव्हरमध्ये 23 धावा खर्च केल्या. चला, दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत का? जिनल 11 विरुद्ध जय हनुमान ए. जय हनुमान खांडवले ए विपक्ष जिनल 11. चला, जय हनुमान खांडवले संघाचे संघनायक आलेले आहेत. जिनल 11 संघाचे सुद्धा संघनायक आलेले आहेत. मी माजी सरपंच ग्रामपंचायत चांबुरपाडा कुक्षे रोहिताजी पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे या. टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. नाणेफेकी संपन्न झालेले आहे. टॉस जिंकला या ठिकाणी जिनल 11 संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. चला, 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. विवेक पाटील आणि त्याच्या सोबतीला जितेश जोशी आला आणि पहिला चेंडू पाहू शकाल या ठिकाणी
एक्झॅक्टली काय गेले पंचांचा नो बॉलचा इशारा +1 रन्स म्हणजे 2 धावा मात्र या ठिकाणी पाहायला आपल्याला चांगली सुरुवात आपण एनके स्पोर्टची इथे म्हणू शकतोय कारण एकही लिगल चिडू आला नाही 2 धावा बोनसच्या रूपाने मिळाल्या हो आणि इथे मात्र डायनी गोल परंतु एक्झॅक्टली काय घडलेलं आहे डेड बॉल डेड बॉल आहे कारण पंचांनी ऑन केला होता गोलंदाजाला कारण बॅटर पूर्णपणे रेडी नव्हता चला योगेश्वर पाटील पुन्हा एकदा मात्र एक सज्ज होतोय गोलंदाजीसाठी हो फटका चांगला पाला मिळतोय फक्त एक्स्ट्रा कव्हरला हो रिले क्षेत्ररक्षण आणि फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात पास झाला जितेश जोशी एक धाव कंप्लीट झाली होती दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज त्या ठिकाणी पास झाला एकच धावाचे आपल्या संघाला योगदान दिलं भरपूर काही अपेक्षा जितेश जोशीकडून एनके स्पोर्ट्स संघाला होत्या परंतु कुठेतरी त्या अपेक्षा निराशा होत असताना कारण थोडीशी घाई केली आणि त्या अनुषंगाने मात्र विवेक पाटील पूर्णपणे दुहेरीसाठी रेडी नव्हतो आणि त्याचाच मात्र कुठेतरी एनके स्पोर्ट्स संघाला हा मोठा नुकसान झाला याचं म्हणावं लागेल न्यू बॅटर राकेश इनेट नंबर 3 राऊंड द विकेट पुन्हा एकदा योगेश्वर हो फटका चांगला पाला होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण अष्टा कव्हरला ओ माय गॉड पूर्णपणे स्वतःला झोकून दिला आणि आपल्या संघासाठी 3 धावा तिथे वाचवले असं म्हणायला हरकत नाहीये जबरदस्त फिल्डिंगचा नजराणा जबरदस्त पाटील पुन्हा सरळ बॅटिंग ऑफ करण्याचा प्रयत्न आता पाहू शकाल लॉंग ऑफला ओमकार पाटील आहेत आज ओमकार बॅटिंग मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स केला आणि फिल्डिंग मध्ये सुद्धा मात्र चांगलं योगदान देत असताना आपल्या टीमला आपल्या संघाला आणि पाहू शकतो ते संत सुरुवात सध्या एनके स्पोर्ट्स संघाची कारण लक्ष खूप मोठं आहे त्या लक्ष्याचा पाठलाग जर तुम्हाला करायचा असेल तर मोठ्या फटक्यांसाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न मात्र करावा लागतील परंतु ते मोठे फटके येणार का पहा मी एक विनंती करतोय जे विजेचे खांब आहेत तिथे मात्र कोणी गडबड गोंधळ करू नका प्लीज आतापर्यंत 4 लिगल चेंडू आपण पाहिले आणि 5 धावा पाहिल्या आपण धावफलकावरती अजून 2 चेंडू शिल्लक आहेत पहिला चेंडू स्क्वेअर होता त्याच्यानंतर मात्र डेड बॉल केला होता आपण लक्ष असू द्या
चला आता मात्र चांगल्या लई मध्ये आपल्याला एनके स्पोर्ट संघ पाहायला मिळेल, कारण पहिल्या षटकामध्ये संत गतीने धावा आल्यापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला चांगला धावा पाहायला मिळत आहेत आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या आपण जर पाहिले तर पुढे जात असताना 12 धावा 10 फलक्यावरती आपण पाहतोय. चला विनंती करतो की प्रत्येक चेंडूनंतर तुम्ही पंचांकडे प्लीज अपील करू नका, कारण ऑफिशियल दोन्ही पंच आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये, डॉट चेंडू आणि आता मात्र म्हणू शकतो की कुठतरी एनके स्पोर्ट कानवा संघात कदाचित या सामन्यामध्ये दडपणामध्ये येऊ शकतोय. इथे मात्र चांगला स्ट्रोक आणि चेंडू सरळ चाललाय पॉइंटच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. संधी होती विवेक पाटीलकडे, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठल्या संपर्क नाही, खूपच वेगवान चेंडू होता. डॉट चेंडूची मात्र तिथे सांगता पाहायला मिळाली. चला यानंतर दोन्ही 40 प्लसचे एक्झिबिशन सामना आहे. दोन्ही संघातील खेळाडू सर्वांनी एकत्रित या. 40 प्लस जांभूलपाडा विपक्ष 40 प्लस खांडवल अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एक चांगल्या षटकाची समाप्ती आपल्याला सागर पाटीलच्या वतीने पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या धावगतीने आतापर्यंत 16 धावा 10 फलकामध्ये पाहायला मिळत आहेत. तर विजयासाठी 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे अजूनही आपण जर विचार केला तर 12 चेंडूमध्ये इथून 35 धावा जोडायच्या आहेत. चला 40 प्लस संघाचे दोन्ही संघनायक आपल्याशी संपर्क साधायचा आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये इथून 35 धावा जोडायच्या आहेत. गोलंदाज आकाशच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल राकेशच्या सोबतीला विवेक पाटील आहे. संधी होती परंतु हवेत केलाय, चांगला स्टॉप, झेल जरूर ड्रॉप झाला परंतु चेंडूला मात्र त्या ठिकाणी थांबवण्यामध्ये यश आलं. आपल्या संघासाठी 3 धावा तिथे ओंकार पाटीलने वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली. फुलटॉस सुपडा संधी होती आणि आता मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय राकेश. दुसरा धक्का लागत असताना टीम एनके स्पोर्ट संघाला आणि सेलिब्रेशन पहा. तिथे मात्र आपण पाहतोय पूर्णपणे आज या सामन्याचा विचार केला तर मात्र या सामन्यावरती वर्चस्व राखत असताना टीम नंदा 11 ज्याप्रमाणे त्यांची कामगिरी आपण पाहिली. यानंतर आपण जर पाहिलं तर जिनर 11 विपक्ष जे हनुमान ए संघामध्ये नाणेफेकी झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण 40 प्लसचा सामना मात्र या ठिकाणी पेश करणार आहोत. इथे खराब क्षेत्ररक्षण, खराब अनुमान, जजमेंट चुकीचा पाहिला आपण आणि त्याचमुळे चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे चाललाय 4 धावांसाठी. याच फटक्यांची मात्र कुठेतरी एनके स्पोर्ट संघाला मात्र गरज आहे. विवेक पाटील तिथे मात्र लढतोय, कारण आतापर्यंत पाहिलं तर 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 10 धावसंख्येवरती तो वैयक्तिक खेळतोय. 4 चेंडू फेस केले, पुन्हा स्वीपचा फटका, जबाब बॅक टू बॅक 3रा चौकार विवेक पाटीलच्या बॅटमधून आणि या स्पर्धेतील 2री चौकार हॅट्रिक कंप्लीट करण्याला फलंदाज ठरला विवेक पाटील. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 मध्ये तर विजयासाठी 26ची गरज. सामना संपला नाही. जर अशा प्रमाणे बॅटिंग झाली तर इथून सुद्धा मात्र त्या धावांचा पाठलाग होऊ शकतोय आणि ती जबाबदारी आता मात्र विवेक पाटील आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. परंतु मॅच फिनिशर रोल बद्दल अदा करावा लागेल. स्विच रिबलचा फटका, परंतु चेंडू बाहेर लँडिंग झाला आणि अखेर विकेटचं पतन. 3रा धक्का लागतो टीम एनके स्पोर्ट या संघाला. विवेक पाटील बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर एंटर होतोय संदीप पाटील. प्रयत्न चांगला होता परंतु तुम्हाला अलॉंग द कार्पेट जमिनीचा साह्याने स्ट्रोक केला फार गरजेचं आहे. परंतु फटका हवेत खेळला, स्वतःवरती कंट्रोल ठेवू शकला नाहीये आणि अखेर कव्हर पॉइंटच्या दिशेने अगदी चेंडू जाऊन बॉर्डर लाईनच्या पलीकडे लँडिंग झाला आणि मोठे विकेट्स प्राप्त करून दिले गोलंदाजाने आपल्या संघाला. 7 चेंडू शिल्लक आणि आता 7 मध्ये विजयासाठी 26ची गरज. प्रत्येक चेंडूवरती चौकाराची आता मात्र आवश्यकता. इथे फटका चांगला आलाय आणि त्यापेक्षा चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण म्हणजे अखेर या ओव्हरमध्ये 100च्या चेंडूवरती फक्त धाव खर्च केली 1 आकाशनं आणि आता मात्र येणाऱ्या 6 मध्ये विजयासाठी 25 धावांची गरज. 25ची गरज. प्रत्येक चेंडूवरती चौकार जरी आला या ठिकाणी तरी सुद्धा मात्र त्या धावांचा पाठलाग होऊ शकणार. परंतु जर 6 चौकार इथे आले गेले
तर मात्र सामना टाय होऊ शकतो आणि जर सामना टाय झाला तर मात्र सुपर ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळू शकेल. 6 गेंदे बाकी, 6 गेंदों में 25 रनों की जरूरत. याच्यानंतर नाणेफेकी झालेली आहे. जिनल 11 सगळे नाणेफेकी जिंकलेली आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. जय हनुमान खांडवल या संघाच्या विरोधात पुढील सामना आणि त्याच्यानंतर 40+ एक्झिबिशन मॅच खांडवल विपक्ष जांभूलपाडा अशी लढत तुम्ही पाहणार आहात. परंतु या सामन्याचा विचार केला तर मात्र आता आपण म्हणू शकतो की 80-20 ही टक्केवारी आपण या दोन्ही टीमला देऊ शकतो. कारण 80% जर पाहिलं तर सामन्यामध्ये पूर्णपणे पकड आज निर्माण केलेला आहे टीम नंदा 11 संघानं. कारण त्यांचा आपण जर खेळ पाहिलं तर तिन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगल्या प्रमाणे पाहिलं. कारण प्रथमतः बॅटिंग करत असताना त्यांनी 21 चांगल्या प्रमाणे योग्य धावसंख्या उभारले. 50 धावांचा टप्पा त्यांनी पूर्ण केला आणि त्या धावांचा पाठला संरक्षण करत असताना त्यांची गोलंदाजाने चांगल्या लेंथवरती कामगिरी केली. हो, पहिला चेंडू पाहू शकाल. या ठिकाणी वाईटचा इशारा पंचाकडून पाहायला मिळतोय. दोरीचा प्रयत्न होतोय परंतु हा प्रयत्न यशस्वी असणार का? चला, पंचाचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव तिथे मात्र पाहायला मिळाली परंतु फलंदाज संदीप पाटील रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज सुजित पाटीलला आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला, या सामन्यासाठी भरपूर वेळ आपण खर्च केलेला आहे. प्लीज विनंती करतोय की आपण थोडीशी घाई करा. चला, अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 24ची गरज आहे. समोर आहे जयेश जोशी. जरूर स्ट्राईक त्याने आपल्याकडे ठेवली परंतु चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नाही. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. फक्त सिंगल धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. सिंगल डबलच्या साह्याने मात्र तुम्ही त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील आणि त्या मोठ्या फटक्याच्या शोधात आता सुजित पाटीलला जावं लागेल. हा फटका चांगला आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. पुन्हा दोरीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये पुन्हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. सुजित बाक टू द डगआउट. म्हणजे लगभग आता पाहिलं तर कुठेतरी एनके स्पोर्ट संघ पूर्णपणे पिछाडीवरती पाहायला मिळतोय परंतु नवीन फलंदाज लेजेंड मिस्टर श्याम पाटील आता मात्र आपण पाहतोय. कुटुंबाचा चेंडू होता आणि या पावसाकाळ चेंडू पुन्हा डिक्लेअर झोनकडे चाललाय. धाव मिळेल 1 आणि आता मात्र जो सुगंध आहे विजयाचा तो आता मात्र नंदा 11 संघाने सर्व खेळाडूंच्या नाकापर्यंत पोहोचलाय. हो, काय शत्रक्षण करतोय मिस्टर जगन आहे त्या ठिकाणी. जबरदस्त कामगिरी, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करतोय आणि जरूर आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय संघ नंदा 11. श्याम पाटील ऑन स्ट्राईकला आहेत. सरळपणे लॉक करण्याचा प्रयत्न होता आणि बेसेफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट आणि या सिंगलला मात्र पाहू शकाल श्याम पाटीलला मात्र आपलं स्वतःचं खातं उघडलं परंतु विजयापासून मात्र भरपूर दूर राहिलं एनके स्पोर्ट. भरपूर काही अपेक्षा होत्या या सामन्यामध्ये. हो, फटका आबेट केलाय आणि फलंदाज बाद जयेश जोशी आणि सामन्यावरती विजय प्राप्त केलाय टीम